नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम आजचा दिवस 18वा. मी शिंदे डी.एच. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वारजे पुणे. आजचा घटक त्रिकोण आणि उपघटक त्रिकोणाची एकरूपता. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्यांचा वापर करता येणे ही क्षमता प्राप्त होईल. जर आठवूया, दोन रेषाखंड कधी एकरूप असतात? जेव्हा त्यांची लांबी समान असते. म्हणून सांगता येईल आपल्याला, जर दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर त्यांना टिंब-टिंब रेषाखंड असे म्हणतात. दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर त्यांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. जर दोन कोनांची मापे समान असतील तर त्यांना टिंब-टिंब कोन म्हणतात. माप समान असेल तर ते दोन कोन एकमेकांना तंतोतंत जुळणार आहेत. आणि आपल्या माहिती आहे, जर दोन कोन एकमेकांना तंतोतंत जुळत असतील तर ते दोन कोन एकरूप असतात. म्हणजेच दोन कोनांची मापे समान असतील तर त्या कोनांना एकरूप कोन असे म्हणतात. आणि एकरूपतेचा संबंध दाखवण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात? आपल्याला माहिती आहे, या चिन्हाचा वापर करतात. महत्त्वाचे मुद्दे: एकरूप त्रिकोण. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील विशिष्ट एकासेक संगतीनुसार त्रिकोणाच्या तीन संगत बाजू आणि त्यांचे तीन संगत कोन असे 6 संगत घटक एकरूप असल्यास ते दोन त्रिकोण एकरूप असतात. उदाहरणार्थ आपण आकृती पाहूयात. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF यांच्या ABC एकासेक संगत DEF या संगतीनुसार जर त्रिकोण ABC ची बाजू AB ही त्रिकोण DEF च्या बाजू DE शी एकरूप असेल, बाजू BC ही बाजू EF ला एकरूप असेल, त्याचप्रमाणे बाजू AC ही बाजू DF ला एकरूप असेल, म्हणजे याचा अर्थ याच्या तीन संगत बाजू एकरूप आहेत. त्याचप्रमाणे कोन A हा कोन D ला एकरूप असेल, कोन B हा कोन E ला एकरूप असेल, कोन C हा कोन F ला एकरूप असेल, याचा अर्थ याचे तीन संगत कोन एकरूप असतील, तर हे दोन त्रिकोण एकरूप आहे असे म्हणतात. म्हणून आपण म्हणू शकतो त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DEF. म्हणजे दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी लक्षात घ्या, त्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजू आणि तीन संगत कोन एकरूप असतात. प्रत्येक वेळी तीन संगत बाजू आणि तीन संगत कोन एकरूप दाखवणे आवश्यक असतेच असं नाही. यातले कोणतेही तीन घटक जर आपण एकरूप दाखवले तरी पुरेसे होतात. आणि ते तीन घटक म्हणजेच काय, तर एकरूपतेच्या आपण त्यांना कसोटी आपण म्हणतो. म्हणजे इथे आपण जर पाहिलं, त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF या दोन त्रिकोणामध्ये ABC एकासेक संगत DEF या संगतीनुसार त्रिकोण ABC ची बाजू AB ही बाजू DA ला एकरूप आहे, बाजू BC ही बाजू EF ला एकरूप असून बाजू AC ही बाजू DF ला एकरूप असेल. म्हणजेच एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप असतात. बा म्हणजे बाजू. एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप असतात. दुसरी कसोटी बाकोबा. बाकोबा म्हणजे बाजू कोन बाजू. म्हणजे लक्षात घ्या, एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्याने समाविष्ट केलेला कोन अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. समजा आपण त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे दोन त्रिकोण घेतलेले आहेत. त्यांच्या ABC एकासेक संगत DEF या एकासेक संगतीनुसार बाजू AB ही DE या संगत बाजूशी एकरूप आहे, बाजू BC ही बाजू EF या संगत बाजूशी एकरूप असून AB आणि BC या बाजूनी समाविष्ट केलेला कोन, समाविष्ट म्हणजे या दोन बाजूच्या मधला हा कोन B आणि DE आणि EF या दोन संगत बाजूंनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे या दोन बाजू मधला कोन E शी एकरूप असेल तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे बा कसोटीने एकरूप असतात. म्हणून याचं विधान काय सांगता येईल, जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्याने समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्याने समाविष्ट केलेल्या कोनाशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. तिसरी कसोटी को बाको. आता लक्षात येईल तुमच्या, को बाको म्हणजेच दोन कोन आणि त्याच्यामधली बाजू. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील विशिष्ट एकासेक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन व त्याने समाविष्ट केलेली बाजू, दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन
व त्याने समावेश केलेल्या बाजूशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीएफ घेतलेला आहे. त्रिकोण एबीसीचा कोन बी हा त्रिकोण डीईएफच्या कोन ई ला एकरूप आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण एबीसीचा कोन सी हा त्रिकोण डीईएफच्या कोन एफ ला एकरूप असून कोन बी आणि कोन सी यांनी समाविष्ट केलेली बाजू बीसी ही कोन ई आणि कोन एफ या संगत कोनाने समाविष्ट केलेली बाजू ईएफ शी एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण कोन बाजू कोन नुसार एकरूप असतील. याचं स्टेटमेंट आपण सांगू शकतो. इथे जर एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्याने समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन व त्याने समाविष्ट केलेल्या बाजूशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. बाकोको दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील विशिष्ट एकास एक संगतीनुसार जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्याने समाविष्ट न केलेली बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन व त्याने समाविष्ट न केलेल्या संगत बाजूशी अनुक्रमे एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोको कसोटीने एकरूप असतात. कर्णभुजा कोणत्या त्रिकोणाला कर्ण असतो? काटकोन त्रिकोणाला कर्ण असतो. म्हणून इथे लक्षात घ्या ही जी कसोटी आहे ती फक्त काटकोन त्रिकोणाविषयी आहे. दोन काटकोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील विशिष्ट एकास एक संगतीनुसार या काटकोन त्रिकोणाचा कर्ण कोणता येणार लक्षात घ्या. कर्ण म्हणजे 90 अंशासमोरील बाजू बी या ठिकाणी 90 अंश झालेला आहे त्याच्या समोरची बाजू आलेली आहे एसी हा कर्ण. त्रिकोण डीईएफ चा कोन ई हा काटकोन आहे. मग याचा कर्ण कोणता येणार आहे तर ई च्या समोरची बाजू डीएफ. मग या दोन काटकोन त्रिकोणाचे कर्ण एकरूप असून संगत बाजू बीसी जर आपण घेतली तर बीसी संगत बाजू ईएफ आलेली आहे. कर्ण आणि एक बाजू एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप असतात. म्हणून इथे विधान सांगता येईल जर दोन काटकोन त्रिकोणाचे कर्ण इथे पहा एसी आणि डीएफ हे दोन कर्ण एकरूप असून संगत बाजूची एक जोडी बीसी संगत बाजू ईएफ ही जोडी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप असतात. आता आपण इथे काही उदाहरण सोडूयात. त्रिकोण आरएसटी व त्रिकोण पीएमए मध्ये संगत बाजू व संगत कोनाच्या जोड्या लिहा. इथे लक्षात घ्या एकास एक संगत दिल्यानंतर आपण याप्रमाणे क्रम लिहू शकतो. आता इथे आरएस हा क्रम पहिला दुसरा आहे म्हणजे बाजू आरएस. इथे पहिला दुसरा क्रम कुठला आलाय पीएम म्हणजे बाजू आरएस ही बाजू पीएम ला एकरूप येणार आहे. दुसरा तिसरा काय आहे इथे एस टी हा इथे दुसरा तिसरा काय येणार आहे एम ए बाजू एस टी एकरूप बाजू एम ए. आता उरलेली पहिला तिसरा आर टी ही बाजू कुणाला एकरूप येणार आहे पहिला तिसरा पीए ला एकरूप येणार आहे. याप्रमाणे आपण संगत बाजू लिहिलेल्या आहेत. आता संगत कोणाच्या जोड्या मला लिहायच्या आहेत. संगत कोण इथे जर पाहिलं तर पहिला आर इथे पहिला पी आहे म्हणजे कोण आर हा कुणाला एकरूप आला पी ला. दुसरा यस इथे दुसरा कोण आहे एम म्हणून कोण एस हा कुणाला एकरूप येणार आहे कोण एम ला. आणि उरलेला तिसरा टी हा उरलेला ए ला एकरूप येणार आहे म्हणजे कोण टी हा कोण ए ला एकरूप येईल. याच्यानंतर प्रश्न दुसरा सोबतच्या आकृतीमधील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. इथे जर आपण पाहिलं तर त्रिकोण एच ई जी व त्रिकोण ई एफ जी मध्ये त्यासाठी दोन त्रिकोण अधोरेखित केलेले आहेत मी. त्रिकोण एच ई जी ची एच ई ही बाजू त्रिकोण ई एफ जी च्या जी एफ या बाजूला एकरूप दिलेले पक्ष आहे. त्रिकोण एच ई जी ची जी एच ही बाजू त्रिकोण ई एफ जी च्या ई एफ या बाजूशी एकरूप आहे. आणि या दोन्ही त्रिकोणाला लक्षात घ्या ही जी ई जी बाजू सामायिक आहे. याचा अर्थ या त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी एकरूप दाखवलेले आहे म्हणजे हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप येतील बाबा कसोटीनुसार एकरूप येणार आहेत. आता स्वाध्याय सोडवू आपण याच्यावरचे. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. शिरोबिंदूच्या डीईएफ एकास एक संगत आरएसटी या एकास एक संगतीनुसार डीई आपण इथे त्रिकोण डीईएफ काढलेला आहे आणि त्रिकोण आरएसटी काढलेला आहे. डीई ही बाजू
आर एस या संगत बाजूशी एकरूप दिलेले आहे, डी एफ ही बाजू आर टी या संगत बाजूशी एकरूप दिलेले आहे आणि या दोन बाजूमधला कोन डी हा या दोन संगत बाजूमधल्या कोन आर ला एकरूप दिलेला आहे. तर खालीपैकी कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप येतील तुमच्या लक्षात येईल लगेच. बघा एकरूपतेच्या खुणा केलेल्या आहेत, दोन बाजू आणि त्याच्यामधला कोण आहे, दोन बाजू त्याच्यामधला कोण म्हणजे कोणती कसोटी आलेली आहे, बा को बा. मग इथे बाकोबा कसोटी कुठं पर्याय दिला आपल्याला, तर पर्याय नंबर 2 म्हणजे बी हा पर्याय इथे बरोबर आहे. त्रिकोण एनटीएस व त्रिकोण पीक्यूआर मध्ये एनटी हा क्यूआर ला एकरूप दिलेला आहे, टीएस हा पीआर ला एकरूप दिलेला आहे आणि एसएन हा पीक्यू ला एकरूप दिलेला आहे. मग खालीलपैकी एकरूप त्रिकोणाचे योग्य विधान कोणते आहे ते लिहा. याप्रमाणे आपण दाखवूयात. त्रिकोणामध्ये घटक एन टी हा कुणाला एकरूप आहे, क्यू आर ला. मग इथे एकाच एक संगत बघा एन टीचा पहिला दुसरा क्रम आहे. मग इथे एन टी कुणाला एकरूप दिले, क्यू आर ला. इथं क्यू आर पहिला दुसरा आहे का, म्हणजे हा ऑप्शन बरोबर नाही आहे, पहिला ऑप्शन चुकला. एस टी कुणाला एकरूप आहे, पी आर ला. इथे एस टी पहिला दुसरा दिलाय. आता एस टी कुणाला एकरूप दिले पहा, पी आर ला. मग इथे पी आर आलाय का, आलेला आहे. आता आपल्याला पुढे जायला पाहिजे. टी एन टी हा कुणाला एकरूप आहे, बघा एन टी वर डबल लाईन मारली, इथे डबल लाईन क्यू आर वर मारलेली आहे, म्हणजे एन टी कुणाला एकरूप आहे, क्यू आर ला. एन टी बघा इथे क्यू आर आलाय का, आलेला आहे. बी हा पर्याय इथे बरोबर आहे. म्हणजे इथे कोणता ऑप्शन बरोबर आलाय लक्षात घ्या, तर बी हा ऑप्शन इथे पुन्हा बरोबर आलेला आहे. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीएफ मध्ये रेख एबी हा रेख एफ डी ला एकरूप आहे, कोन ए हा कोन डी ला एकरूप आहे. आणखी कोणती माहिती दिली असता हे दोन त्रिकोण बघा कसोटी कुठली दिलेली आहे, बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतील. म्हणजे आणखी कोणती माहिती दिली तर हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप व्हायला पाहिजेत. बाकोबा कसोटी म्हणजे सांगा बरं मला, काय सांगता येईल, बाकोबा म्हणजे दोन बाजू आणि त्याच्यामधला कोन. ऑप्शन हे दिलेत, मी आकृती काढली. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीएफ मध्ये ए बी एकरूप एफ डी हे झालं, कोन ए हा कोन डी ला एकरूप आहे. आता बाकोबासाठी लक्षात घ्या, कोन ए ने समाविष्ट केलेल्या कोणत्या दोन बाजू आहेत, तर ए बी आणि ए सी या दोघांनी समाविष्ट केलेली बाजू आहे. ए बी तर एकरूप दिलेली आपल्याला, कोणती माहिती आपल्याला आवश्यक आहे, ए सी ही उरलेली बाजू डीई ला एकरूप देणं आवश्यक आहे. मग ए सी कुठे पहा, ए सी एकरूप डीई हा पहिला ऑप्शन आहे, ए सी एकरूप डीई. म्हणजेच ए बी आणि ए सी मधला कोन ए हा डीएफ आणि डीई याच्या मधल्या कोन डी शी एकरूप आहे. म्हणजेच आपल्याला कोणती माहिती देणं आवश्यक होती पहा, तर ए सी हा डीई ला एकरूप देणं आवश्यक होतं. त्रिकोण टी यू व्ही हा एल एम एन याशी एकरूप असेल तर खालील चौकट पूर्ण करा. बाजू टी यू एकरूप बाजू टिंब टिंब. टी यू चा क्रम बघा इथे कोणता आहे, पहिला दुसरा टी यू आहे. मग एल एम एन मध्ये पहिला दुसरा क्रम कोणाचा आहे, एल एम चा. म्हणजे टी यू ही बाजू कुणाला एकरूप येणार आहे, एल एम ला एकरूप येणार आहे. पुढे टिंब टिंब एकरूप बाजू एम एन. एम एन चा क्रम बघा दुसरा तिसरा क्रम आहे. मग पहिल्या त्रिकोणामध्ये दुसरा तिसरा क्रम कुठं आहे पहा, यू व्ही चा आहे. म्हणजे एम एन कुणाला एकरूप येणार आहे, यू व्ही ला. आता उरलेली लिहायची आहे तुम्हाला इथे, टिंब टिंब एकरूप टिंब टिंब, उरला पहिला तिसरा टी यू एकरूप पहिला तिसरा एल एम, म्हणून टी व्ही एकरूप एल एन याप्रमाणे सांगतात आपल्याला. आता कोणाविषयी बघा, कोन एल, एल चा क्रम बघा पहिला आहे, इथे पहिला कोण आहे, टी आहे, म्हणून टी हा कोणाला एकरूप येणार आहे, एल ला. टी हा एल ला एकरूप येणार आहे. याच्यानंतर यू, यू चा क्रम बघा दुसरा कोण आहे इथे, एम आहे, मग यू एकरूप एम आणि उरलेला व्ही एकरूप एन. याप्रमाणे तुम्हाला एकाच एक संगती लिहिता यायला पाहिजे. खालील आकृत्यांमधील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते ओळखा. इथे मी लक्षात घ्या, आकृतीमध्ये हे दोन त्रिकोण मी वेगवेगळे दाखवलेले आहेत. त्रिकोण एक्स डब्ल्यू झेड
आणि दुसरा त्रिकोण कोणता दिसतोय पहा, WYZ हे दोन त्रिकोण आहे. XW ही बाजू WY शी एकरूप आहे. कोण XWZ हा कोण YWZ शी एकरूप आहे. तर हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते ओळखायचं आपल्याला. आता एक घटक तुम्हाला दिलेला नाहीये, तो मनाने लिहायचा आहे. आणि मनाने लिहिताना लक्षात घ्या, सामायिक बाजू किंवा सामायिक कोन हा पहिला आहे का बघा. या दोन त्रिकोणाला ही बाजू सामायिक आहे पहा. WZ ही बाजू सामायिक आहे, कारण बघा हे दोन बाजू, यासाठी मी रंग वेगवेगळे वापरले होते. हे दोन रंग इथे आलेले आहेत, म्हणजे WZ ही बाजू दोघांना कशी आहे, सामायिक आहे. म्हणजे याचा अर्थ पहा, दोन बाजू आणि त्याने समाविष्ट केलेला कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्याने समाविष्ट केलेला संगत कोणाशी एकरूप आहे. म्हणजे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप येणार आहेत, दोन बाजू आणि त्याच्यामधला कोण कोणती कसोटी आहे, तर बाकोबा कसोटी. त्रिकोण MTN आणि त्रिकोण STN मध्ये बाजू MT ही बाजू TS ला एकरूप दिलेली आहे. कोण TMN हा कोण TSN ला एकरूप दिलाय आणि कोण TNM हा कोण TNS ला एकरूप दिलेला आहे. मग हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप येणार आहेत पहा, दोन कोण आणि MT ही बाजू त्यांनी समाविष्ट न केलेली बाजू आहे, लक्षात घ्या. दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन व त्यांनी समाविष्ट न केलेली संगत बाजूशी एकरूप आहेत. म्हणजे बघा हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप येणार आहेत, तर बाकोको कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप येणार आहेत. त्यानंतर तिसरा इथे जर पाहिलं तर त्रिकोण हे दिलेत पहा, दोन त्रिकोण दिसत आहेत. त्रिकोण KJI याचा जे हा कोण काटकोन आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आलेला आहे. आणि खालचा जो त्रिकोण LJI याचा कोण जे हा काटकोन आहे, म्हणजे दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण आलेले आहेत. जे KJI चा कर्ण आहे KI आणि LJI चा कर्ण आहे LI. हे दोन कर्ण एकरूप आहेत आणि या दोन्ही त्रिकोणाला लक्षात घ्या, JI ही बाजू सामायिक आहे बघा. JI लाल आणि हिरवा रंग एकत्र आलेला आहे, म्हणजे JI दोघांना सामायिक आहे. म्हणजेच कर्ण आणि एक बाजू एकरूप आहे, म्हणजेच कर्णभुज कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप सांगता येतील. याच्यानंतर इथे आकृती दिली आपल्याला. त्रिकोण ABC मध्ये बाजू AB ही बाजू AC ला एकरूप दिलेला आहे आणि किरण AD हा कोण BAC चा दुभाजक आहे. दुभाजक आपण मागे पाहिलाय, ज्या किरणामुळे कोणाचे दोन समान भाग होतात, हा पहिला समान भाग आहे पहा. कोण BAD हा दुसऱ्या समान भागाला म्हणजे कोण CAD ला एकरूप आहे. तर कोण B हा कोण C ला एकरूप दाखवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD मध्ये हे दोन त्रिकोण, हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण, या दोन त्रिकोणामध्ये पाहायचं आपल्याला. बाजू AB ही कुणाला एकरूप आहे पहा, AB वर ट्रिपल लाईन मारलेली आहे, म्हणजे इथे AC ला एकरूप आलेला आहे. दुसरा काय दिले पहा, कोण BAD हा कोण कुणाला एकरूप आहे पहा, याला एकरूप आहे. तो कसा वाचायचा, CAD असा वाचू आपण. CAD या कोणाला एकरूप आहे, कारण दिले तुम्हाला दुभाजक आहेत. बाजू AD, आता पहा या दोन त्रिकोणाला बाजू AD कशी आहे पहा, सामायिक आहे. म्हणून बाजू AD कुणाला एकरूप येणार आहे, AD लाच एकरूप येईल. म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप येणार आहे पहा, दोन बाजू आणि त्याच्यामधला कोन, म्हणजे कोणती कसोटी आली, बाकोबा कसोटीनुसार एकरूप येणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे, जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे संगत कोन सुद्धा एकरूप असतात. मग कोन B हा कोणाला एकरूप येईल पहा, B चा संगत कोन B हा B चा क्रम दुसरा आहे, म्हणून इथे B हा बघा इथे B चा क्रम दुसरा आहे, इथे दुसरा क्रम कोणाचा आहे, C चा आहे. मग कोन B हा कोणाला एकरूप येणार आहे, कोन C ला एकरूप येणार आहे. या प्रकारे आपण ही कृती पूर्ण केलेली आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर माझा चॅनल सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे व्हिडिओ लाईक करा व इतर मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.